वर्ष येते, तुम्हाला सगळ्यांना मी नवीन वर्षाच्या आगामी काळात शुभेच्छा देते. लोकसभा आणि विधानसभेमध्ये काय होईल याच्याबद्दल खूप वेगवेगळे आडाखे गेल्या जानेवारीमध्ये मांडण्यात येत होते, परंतु अर्थातच खूप घवघवीत असं यश विधानसभेला मिळाल्यामुळे अनेक वर्षांनंतर एक राज्याला स्थिरत्व प्राप्त होईल. पण ते स्थिरत्व हे संवेदनशील आणि गतिमान असावं अशी माझी भूमिका आहे. आणि त्या दृष्टीने एक पीठासीन अधिकारी आणि विधान परिषदेचे आमदार आणि शिवसेना नेता, स्त्री आधार केंद्र अध्यक्ष या नात्याने चौथं महिला धोरण जे मार्च महिन्यामध्ये सरकारने जाहीर केलं, ते धोरण या लाडक्या बहिणी ज्या 2.5 कोटी महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांच्यापर्यंत दर महिन्याला निधी पोचतोय, त्यांनी अजून जोमाने योजना पोचवून इतर महिलांनाही मदत करण्याच्या दृष्टीने काम करावं. यासाठी त्यांच्याशी संवाद, प्रशिक्षण, त्यांच्याबरोबर मोहिमा आणि ज्या महिलांना याचा फायदा मिळाला नाहीये त्या महिलांसाठी उरलेल्या ज्या योजना आहेत, मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यानंतर वयोश्री योजना आहे, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे मोफत शिक्षणाच्या योजना आहेत, कौशल्य विकासाच्या योजना आहेत. या विविध योजनांची माहिती महिलांना देणं आणि त्यामधून त्यांचं कृषी उत्पन्न वाढवणं, त्याचबरोबर त्यांना सुरक्षितपणे काम करता यावं या दृष्टीने मी वेळ देणार आहे. दुसरं मी माझी प्रायोरिटी ठरवली, आपण बघतो की पोलीस स्टेशनला गेल्यावर लवकर दखल घेतली जात नाही किंवा बलात्कार घडला किंवा मारहाण, विवाहित महिलेला मारहाण करून पती फरार, अशा बातम्या आपण सातत्याने बघतो. मध्यंतरी तर फ्रीजमध्ये पत्नीचे सगळे शरीराचे तुकडे तुकडे करून कोंबण्यात आले होते, अशी बंगलोरची घटना आहे. या उलट आपल्या इकडे पुण्यामध्ये मी असं वाचलं म्हणजे बातमीमध्ये की पतीने वाटाणे खाल्ले म्हणून पत्नीने त्याला हल्ला केला, अशी फरसखाना पोलीस स्टेशन मधली बातमी होती. त्यामुळे कौटुंबिक प्रश्नाच्या बाबत काही समुपदेशनाचे SOPs केले पाहिजेत असं मला वाटतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये कौटुंबिक समझोत्याची आणि संवादाची आवश्यकता आहे ते परत एकदा अधोरेखित झालेले आहे. अपहरणाचे प्रकार खूप वाढलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा अपहरण ज्या मुलीचं होतं आणि त्या परत येतात, त्या आल्यावरती त्यांचं समुपदेशन करून परत एकदा यावं आणि त्यांच्या कुटुंबियांना एक कुठेतरी त्यांची केवळ लग्न उरकून देण्यापुरतं काम न करता त्यांना परत एकदा जीवन जगण्याची संधी मिळावी, यासाठी स्त्री आधार केंद्राने आमचं काम चालणार आहे. तर या सगळ्या बाबतीमध्ये नुसतं ते काम नाहीये, तर SOPs तयार करण्याचा प्रश्न आहे. आणि तुम्ही बघता की त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, त्यावेळेला तिथे कसं वागतात, त्यांची आयडेंटिटी खरंच गुप्त राहते का, त्या सुटल्यानंतर जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांना सुरक्षितता मिळते का, या सगळ्यासाठी आता केंद्राने दंडसंहिता केलेली आहे. तर त्यासाठी SOPs तयार करून ते राज्यामध्ये आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे आहेत. तर शिंदे साहेबांनी या विषयाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. फडणवीस गृहमंत्री म्हणून अनेक वर्ष आहेत, पण तरीही आपण बघतो की SP किंवा CP लेवलला अनेक गोष्टी जरी घडल्या, चांगल्या घडल्या, तरी प्रत्यक्षामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला तत्परतेने मग लोकांना सहकार्य मिळत नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. ज्ञान संवर्धनातच मोठेपण मानणाऱ्या सर्व लोकांमध्ये आपला समाज मोडतो, हे मान्य केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी स्वतः ती भूमिका केली आहे हे आहेच, पण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं नेहमी म्हणलं जातं. सावरकर, टिळक, चिपळूणकरांचा असं म्हणलं जात नाही. पण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ज्योतिबा फुलेंनी किंवा सावित्रीबाईंनी ज्या वेळेला महिलांसाठीची पहिली शाळा काढायचं ठरवलं तेव्हा भिडे नावाच्या गृहस्थांनीच वाडा दिला होता. महाराजांचे सगळे शिक्षक ब्राह्मण होते. अष्टप्रधानातले 4 ब्राह्मण होते. त्यांचे दिवाण रघुनाथराव सबनीसही ब्राह्मण होते. आणि रामजी सकपाळाचा मुलगा
हुशार आहे, त्याला शिकवलं पाहिजे म्हणून त्याला दत्तक घेणाराही आंबवडेकर नावाचा ब्राह्मणच होता, ज्याच्यामुळे सकपाळाचं आडनाव भीमराव आंबेडकर असं नंतर झालं. त्यामुळे हा इतिहास विसरता कामा नये की आपल्या समाजातल्या लोकांनी इतर सर्व समाजाच्या उत्थानासाठी काम करून एका पातळीवर समाज आणण्याचं काम सगळ्यात जास्त केलेलं आहे. म्हणून मी म्हटलं की हे विस्मृतीत नाही जाता कामा की आपल्या समाजाने काय केलं आणि कशा पद्धतीने समाजाचा एकूणच सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी काम केलेलं आहे. मी प्रत्येकाला त्यामुळे सांगेन की हिंदू वृत्तपत्रातली ब्राह्मण या विषयावरची विवेकानंदांची जी मुलाखत आहे ती जरूर प्रत्येकाने एकदा वाचावी, म्हणजे आपल्याला कळेल की सेवा भावनेने काम करण्याचं व्रत जे ब्राह्मण समाजाने सुरुवातीपासून घेतलंय ते कसं पाळलं गेलेलं आहे. 12वें शतक असेल ज्याचा उल्लेख झाला, ज्ञानेश्वर नामदेव असतील. आता ज्ञानेश्वर हे वास्तववादी धर्मसुधारक मानले पाहिजेत त्या काळामध्ये. नंतरच्या काळामध्ये नामदेव असतील ज्यांनी विस्तारक म्हणून मोठं काम केलेलं दिसतं. खंडित कार्य उठावदारपणे पुढे नेण्याचं काम संत एकनाथांनी आपल्याला केलेलं दिसतं. या सर्व संतांचा गौरव करताना त्या संतांनी सुद्धा ब्राह्मणांचा महिमा वर्णन केलेला आहे. त्याचे अनेक श्लोक आहेत. त्याच्यामधला फक्त मी नाथांचं एकच वाक्य सांगतो कारण सगळ्यांचे श्लोक सांगण्या एवढा वेळ नाही. सद्भावो संत चरणी तोची भावो ब्राह्मणी असं एकनाथांनी म्हटलेलं आहे. जो भाव संतांच्या प्रती आहे तोच ब्राह्मणांच्या प्रती ठेवावा असं ते म्हणतात. संत तुकाराम असतील, त्यांनी नाथांचं लोकजागृती आणि समाज सुधारण्याचं कार्य आणखीन उत्कटपणे पुढे नेलेलं दिसतं. व्यवहार धर्म आणि आपल्यातली क्षात्रवृत्ती जागवण्याचं काम ज्यांचा उल्लेख झाला त्या समर्थ रामदासांनी केलेलं दिसतं. त्यांची 3च वाक्य, त्यांची चतुसूत्री आजही की जी छत्रपतींना त्यांनी सांगितली, संभाजी महाराजांना सांगितली, ती आपल्यासाठी तितकीच महत्वाची असं म्हणावं असं वाटतं की मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सकळा ठाई. एवढ्या 4 याच्याच्या चतुसूत्रीमध्ये सगळं रामदास स्वामी आपल्याला सांगून जातात असं म्हटलं पाहिजे. संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड कार्यालयामध्ये सगळ्या कोथरूड वासियांना मी साष्टांग नमस्कार घातला. फिजिकली साष्टांग नमस्कार घातला, फक्त तोंडाने नाही. याचं कारणच असं की प्रचंड प्रेम कोथरूडच्या जनतेने केलं आणि 1,59,000 मतं मला मिळाली. 1,12,000चं मताधिक्य राहिलं. हे राज्यातलं 4 नंबरचं मताधिक्य आहे आणि त्यामुळे मी शतशः ऋणी आहे, आभारी आहे. साधारणतः निवडणूक झाली की 4 वर्ष गायब होणं असं एक कल्चर महाराष्ट्रात काही ठिकाणी डेव्हलप झालं. मी व्हेरी सेम मुवमेंट 4 कॉलन्यांमध्ये जाऊन आलो. तेव्हा जवळजवळ 13 कॉलन्या आणि 6 वस्त्यांमध्ये गेलो. सर्व ठिकाणी 400-400, 500-500 संख्येने लोक उतरत आहेत अभिनंदन करायला आणि मी सगळ्यांचे आभार मानतोय. मध्ये मोठा कालावधी नागपूरचा गेला. आता मी पुन्हा 1 तारखेपासून, का तर हा सगळा थोडासा 25 डिसेंबर ख्रिसमस, 31 डिसेंबर इयर एंड, 1 जानेवारी न्यू इयर, हा खूप सगळ्यांचा एक सेलिब्रिटी मूड असतो. त्यामुळे 1 तारखेनंतर पुन्हा सगळ्यांना कॉलनीमध्ये वस्त्यामध्ये जाऊन भेटणार आणि सगळे प्रकल्प जे आहेत ते डबल करणार. आत्ताच मला उशीर झाल्याचं कारण एक खूपच महत्त्वाचा प्रकल्प आपण सुरू करतोय 15 जानेवारीपासून. बेड रिडन पेशंटची सेवा, अंथरुणाला खिळून असलेल्या त्यांचं सगळं अंथरुण करावं लागतं अशांचं एक मोठं सेंटर कोल्हापूरला आपण चालवलं. माझ्या डोक्यात सारखं सुरू होतं की ते इथे पण सुरू करू, कारण जवळजवळ सगळेच प्रोजेक्ट कोल्हापूरचे आणि काही नवीन सुद्धा केले हा राहिला होता. संजीवन हॉस्पिटलचा अख्खा वरचा मजला हा कोविडमध्ये मी कोविडसाठी डेव्हलप केला होता. तो संजीवनने मला पुन्हा ऑफर केला आणि 50 बेडेड, त्याचं शुल्कही त्या पेशंटच्या मनावर आहे. हा काही प्रॉफिट मेकिंग व्यवसाय नाही, हा सामाजिक प्रकल्प आहे.